आता आम्ही रात्रीचं निघालो जरा फेरफटका मारायला. साहिल पाळेकर आहेत, त्यांची गाडी दाखवतो. हे आमचं गाव आहे. थोडा कंटाळा आला म्हणून विरंगुळा म्हणून आम्ही जरा असा फिरायला निघालोय साहिल पाळेकर यांच्या भरोश्यावर. बघा थांबा थोडं तुम्ही, मी आधीकडनं काढतो. हा हा आता बोलू शकतो मी, काय बोलायचं ते बोलू शकता. रस्ता थोडा कठीण आहे. कोणत्याही क्षणी कुळी दुपडी होऊ शकतात. त्यामुळे जरा सांभाळून जायला लागतं. पण ड्रायव्हर बसचाय. हा ड्रायव्हरला हात बसलेला आहे, त्यामुळे काही चिंता नाही. एसटी ड्रायव्हर आहे. हा ड्रायव्हर लाईनीचे आहे बोल. लोकल ड्रायव्हर असल्यामुळे काही चिंता नाही. त्याला रस्त्याची पूर्ण जाणीव आहे, कुठून न्यायची गाडी. बाकी पाठचेंना काय झालं तरी चालेल. आता कुठे निघावलं ते आम्हाला पण नाही माहिती आहे. कुठे चायनीजला वगैरे नेत आहेत का काय माहिती. पुढचा ब्लॅक 10 मिनिटात भेटत. हा कुठं चाललाय? थोड्या वेळासाठी थांबू आपण. मग स्टेडियमवरून आता तळेबाजाच्या दिशेने निघालोय. साहिल पाळेकरांनी आम्हाला साहिल पाळेकर पुढे पोहोचले त्यांचे. आणि आम्ही निघाले ना ऐकणार नाही. थोडे आता वाघाची गाडी गावाला ठेवणार पुणे खायला. आम्हाला काय केलं होतं. साहिल पाळेकर यांनी आम्हाला धोका दिलेला आहे. चायनीजला नेतो म्हणून सांगून इथं मंचुरियन खायला घातले आहेत. हे समीर पाळेकरांची रिॲक्शन बघा काय. साहिल पाळेकर बघा हसतायत. तर काय बोलू आता. 8 किलोमीटर एवढा लांब येऊन पण मंचुरियन दिले. खायला. आता काय खातो. आता एवढा लांब आलोय तर बघूया टेस्ट कशी आहे आता.